नमस्कार, जय गुरु. आज आपण चिंता या शब्दावरती चिंतन करायचं आहे. चिंतामुळं काय होतं, की चिंता म्हणजे काय? तर चिंता म्हणजे काळजी, हळहळ, बेचैन, अस्वस्थ असं नेहमी आपल्याला जाणवतं. तेव्हा आपण म्हणतो, की आपल्याला चिंता लागलेली आहे. म्हणून ह्या चिंतेवरती अमर कबीरदासांनी आपल्याला सूचना केलेली आहे, की चिंता से घटे चतुराही, चिंता से चतुराई घटे, दुख से घटे शरीर, पाप से घटे लक्ष्मी, कह गए दास कबीर. तर हे ओळ होती सत्ययुगातली. कबीरांनी त्यावेळेस आम्हाला सूचना केलेलं होतं, की जास्त चिंता केली तर आपलं शरीर खराब होतं, आपलं दिवस चांगले जात नाही, म्हणून चिंता करू नये असे म्हणतात. आणि त्यामुळं काय होतं, की पॅनिक अटॅक येतं, शरीर कमजोर होतं. म्हणून अशामुळे या चिंता आपण करायला नको आहे. तर पुढे महाराज म्हणतात, महाराज नाही म्हणत, आता ह्या कलियुगातल्या कवीनं तयार केलेली आहे. चिंता बिन चतुराही कहा, दुःख बिन कहा शरीर, पाप बिन लक्ष्मी कहा. ये कह गए आज, ये है आज की रीत. म्हणजे आजची रीत झालेली आहे. म्हणजे त्याला दुःख कुणाही होत नाही. ते तो चिंता कशासाठी करतात, म्हणजे आपण कसं लोकांच्या पुढे गेलो पाहिजे आणि त्याच्या शरीराला तो दुःख काही दुसऱ्याला दुःख देईल, पण स्वतः दुःख भोगणार नाही. आणि ते कोणतेही भ्रष्टाचाराने पैसे कमवल, परंतु तो त्याला पापाची लक्ष्मी समजणार नाही. तशा प्रकारे ह्या कलियुगातली ही मन आता प्रचलित झालेली आहे. म्हणून यावेळी महाराज म्हणतात, की तुम्ही म्हणजे संत लोक म्हणतात, की तुम्ही चिंता नाही चिंतन करा. म्हणजे माणसांनी काय चिंतन नाही चिंतन करा. म्हणून महाभारतामध्ये कौरवांनी चिंता केली आणि रामाने चिंतन केलं, म्हणून ते रामायणामध्ये राम हे परमेश्वर झाले आणि पुढे गेले. म्हणून माणसांनी चिंता करण्याच्या ऐवजी चिंतन करावं. धन्यवाद. आजचा हा चिंता या शब्दावर आपलं आजचं चिंतन होतं. जय गुरुदेव. धन्यवाद. मी बबलू गाडवे, भागेमारी, तालुका पारसुन्नी, जिल्हा नागपूर. जय गुरुदेव. जय गुरुदेव. धन्यवाद.